श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 11 जुलै वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत भागवत एकादशी. आपल्या हिंदू धर्मातील एकादशी व्रतांना अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यामध्ये भागवत एकादशी ही विशेष महत्त्वाची आहे. एकादशी तिथी ही भगवान विष्णू व त्यांच्या अवतार श्रीकृष्णाच्या भक्तीला समर्पित आहे. हा दिवस उपवास, पूजन, भजन, कीर्तन यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. भागवत एकादशी ही वारकरी संप्रदायासाठी अत्यंत भक्तीचा तसेच आनंदाचा दिवस असतो. धार्मिक दृष्टिकोनातून भागवत एकादशीचे महत्त्व विष्णू पुराण आणि पद्यपुराणात वर्णन केले गेले आहे. या दिवशी व्रत केले तर हजारो यज्ञाचे पुण्य मिळते. तसेच आत्मशुद्धी, मनशांती आणि ईश्वर सानिध्य प्राप्त होते. हे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही खास प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शनिवार भागवत एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण मीठ आणि हळदीचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल. जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, आज 10 जुलैला योगिनी स्मार्त एकादशी आहे आणि उद्या भागवत एकादशी आहे. तर आपल्याला उद्या 11 जुलैला जी भागवत एकादशी आहे तर त्या दिवशी व्रत करायचं आहे आणि जे काही उपाय किंवा सेवा आहे तर त्यासुद्धा आपल्याला उद्या भागवत एकादशीलाच करायच्या आहेत. कारण जे ऋषी मुनी साधू संत असतात तर ते या योगिनी स्मार्त एकादशीचं व्रत करतात आणि जे वारकरी संप्रदायातील लोक असतात तर ते भागवत एकादशीचं व्रत करतात आणि म्हणून उद्या भागवत एकादशीचंच व्रत आपल्याला करायचं आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या भागवत एकादशीलाच करायचा आहे. मीठ आणि हळदीचे मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. त्यातील एक उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता आणि जो दुसरा उपाय सांगणार आहे खास शत्रूंसाठी तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. दोन्ही उपाय हे अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत. हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले तर नक्कीच त्या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल. आता पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे आणि हा उपाय इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं. पण बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या कुंडलीतले काही ग्रह कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना कधीच यश मिळत नाही आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण होत नाही. तर अशा तुमच्या काही अपूर्ण इच्छा असेल, तुम्ही प्रयत्न करतायत पण त्यामध्ये यश मिळत नसेल, तर अशी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी या कमी होतील. आता हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं, देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत. विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करा. फोटो असेल तर व्यवस्थित स्वच्छ पुसून काढा. पिवळी फुलं, तुळशीपत्र, नैवेद्य अर्पण करून मग हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका
वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की एकादशी आहे, आम्ही तांदळाला स्पर्शसुद्धा करत नाही, कारण एकादशी व्रतामध्ये तांदूळ हा वर्ज्य असतो. पण देवांची पूजा करण्यासाठी तांदूळ हा वर्ज्य नसतो. देवांना कधीच उपवास नसतो, म्हणून पूजेमध्ये तांदूळ हा अवश्य वापरावा. या दिवशी तांदूळ सेवन केला जात नाही, पण पूजेमध्ये तांदूळ हा वापरला जातो. म्हणून एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावरती थोडीशी हळद टाकायची आहेत आणि व्यवस्थित ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे. यानंतर ही वाटी आपल्या देवघरासमोर ठेवायची आहेत. आसन घ्यायचं आहे, आसनावरती आपण बसायचं आहेत आणि त्या तांदळापाशी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या तांदळाकडे बघायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. जेव्हा हा उपाय तुम्ही करणार आहे तेव्हा तुमच्या मनामध्ये बाहेरचे कोणतेही विचार येणार नाही याची काळजी घ्या. अगदी पूर्णपणे श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 21 वेळा हा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला त्याच तांदळाकडे एक टक लावून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. 21 वेळा तुमची इच्छा तुम्हाला वर्तमान काळात बोलायची आहे. जसे की मला नोकरी मिळालेली आहेत, माझ्या मुलाची प्रगती झाली आहेत, माझ्या पैशांच्या अडचणी ह्या संपलेल्या आहेत, असं वर्तमान काळामध्ये तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर थोड्या वेळ त्या दिव्याकडे आणि त्या तांदळाकडे बघूनच तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे, किंवा तुम्ही डोळे बंद करून सुद्धा स्मरण करू शकता. आणि यानंतर पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि दिवसभर हे तांदूळ तुमच्या देवघरासमोरच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि यानंतर हे तांदळाची वाटी उचलून कोणत्याही झाडाच्या मुळापाशी तुम्हाला टाकून द्यायचे आहेत, किंवा तुम्ही हे तांदूळ चिमण्यांना खाऊ घातले तर अतिशय उत्तम. पण पक्ष्यांना शक्य नसेल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून दिले तरीही चालेल, कारण झाडाच्या मुळांपाशी अनेक मुंग्या असतात, तर ते येऊन ते तांदूळ खाऊन जातात, किंवा चिमण्यासुद्धा येऊन ते तांदूळ खाऊन जातात. जसं तुम्हाला शक्य होईल तसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, एकादशीला जर तुम्ही श्रद्धेने हा उपाय केला ना, नक्कीच तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल. आता पुढचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 7 वाजल्यानंतर ना अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. आणि हा उपाय शत्रुदोष, शत्रुत्रास नष्ट करण्यासाठी करायचा आहे. हा एक अत्यंत अद्भुत आणि शक्तिशाली उपाय आहे, जो तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकतो. आपल्याला बघा, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण सर्व बाजूने वेढलेले आहोत. आपलेच नातेवाईक आपले शत्रू बनलेले आहेत. आपल्याच नातेवाईकांना जर आपली प्रगती देखवत नसेल आणि जर अशा लोकांमुळे तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण होत असतील आणि यामुळे तुमचं जगणंसुद्धा कठीण होऊन गेलं असेल, तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. शत्रू जर तुम्हाला वारंवार येऊन त्रास देत असेल, शत्रू तुमच्याशी समोर येऊन भांडण करत असेल, तुमची प्रगती कशी होणार नाही याचा तो प्रयत्न करत असेल, किंवा काही शत्रू गुपित असतात, आपल्यासमोर खूप गोड चांगलं बोलतात, पण आपल्या मागे आपलं कसं वाईट होईल याचा ते प्रयत्न करत असतात, तर असा शत्रूसुद्धा या उपायाने संपूर्णपणे नष्ट होतो. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय जर तुम्ही केला तर शत्रूलाही तुमच्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडेल. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असतो ना, तो आपल्या मागे लागतो, तेव्हा तो काय करतो, तर तेव्हा तो आपल्याला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न करतो. तुमचा आदर हा समाजात नष्ट व्हावा अशी त्याची इच्छा असते. तुमची जी काही मालमत्ता आहे, किंवा जी काही तुमची संपत्ती आहे, किंवा जी काही तुमची चांगली नाती आहे, तर ती नष्ट करण्याचा प्रयत्न हा शत्रू करत असतो. आणि बऱ्याच वेळा हे शत्रू बाहेरचे नसतात, तर आपले जवळचे मित्रसुद्धा असतात, किंवा आपले नातेवाईकसुद्धा आपले शत्रू जे आहेत तर ते असतात. आणि म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, तर सायंकाळी तुम्हाला, उद्या शनिवार आहे
आणि म्हणून हा उपाय आपल्याला करता येणार आहे. तर काय करायचं आहे, सायंकाळ झाल्यानंतरनं सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्या. छान मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा लावा आणि यानंतर तुमच्या घरामध्ये जिथे शांतता आहे त्या जागेवर तुम्ही 15-20 मिनटं अगदी शांततेत बसू शकतात अशी जागा तुम्हाला शोधायची आहेत. आणि जर तुमच्या देवघरासमोर अशी शांतता असेल तर तिथे सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. तर काय करायचं आहे, आपल्या हातामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. जे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरतात ते घेतलं तरीही चालेल किंवा खडे मीठ असेल तर ते सुद्धा घेऊ शकता. आणि त्या मिठासोबतच थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे. आता जर हातावरती घेणं शक्य नसेल तर एखादा कागद घ्या आणि कागदावरती हे मीठ आणि हळद तुम्हाला घ्यायचं आहे. आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि हातामध्ये हे मीठ आणि हळद तुम्हाला घ्यायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला डोळे बंद करून तुमच्या शत्रूचं 108 वेळा नाव घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही शत्रूचं नाव घेणार आहे तेव्हा शत्रूचा चेहरा हा तुमच्यासमोर आणायचा आहे आणि 108 वेळा तुम्हाला शत्रूचं नाव घ्यायचं आहे. जसं की तुमच्या शत्रूचं नाव सुजता आहे तर सुजता 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 असं तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. आणि जर तुम्हाला शत्रूचं नाव माहीत नसेल, शत्रू हा गुप्त आहे, पण तुम्हाला असं वाटतंय की शत्रूचा त्रास होत आहे, तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, शत्रुनाश 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 असं तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. आणि यानंतर ह्या ज्या 2 वस्तू आहे ना, ह्या आपल्या स्वतःवरून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 3 वेळा वळवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत. आता आपल्या घरामध्ये बेसिन असतं किंवा नळ असेल ना तर तिथे टाकून वरून नळाचं पाणी सोडलं तरी चालेल किंवा घराजवळ वाहती नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल. हे शक्य नसेल तर मग काय करायचं, आपल्या घराच्या बाहेर जाऊन जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे आणि सरळ घरी येऊन हातपाय स्वच्छ करून जी काही तुमची नित्यकामं आहे तर ती तुम्हाला करायची आहे. तर अशा पद्धतीने हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय फक्त तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तर तो शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी, शत्रूची बुद्धी भ्रष्ट होण्यासाठी करायचा आहे. आणि जो पहिला उपाय सांगितला ना तर तो उपाय तुम्हाला तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करायचा आहे. तर हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत. श्रद्धेने उपाय केले ना नक्कीच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.